तुमच्या घरातली जी लहान मुलं आहेत त्यांना सारखं आजारपण येतं, मुलं चिडचिड करतात, कारण नसताना मुलं सारखी रडतात, रात्री मुलांना बरोबर झोप लागत नाही, रात्री 12च्या नंतरच मुले जागे राहतात आणि मुलांना अस्वस्थ वाटतं, मुलं उद्धट झाली, मुलांना त्या ठिकाणी सारखं आजारपण येतं, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर गोळ्या औषध देतात, परंतु मुलांचे काय आजार बरे होत नाहीत. मंडळी, हे सगळं जर तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल ना, तर मी एक उपाय सांगणार आहे आणि उपाय उद्या श्रावण सोमवारी तुम्हाला करायचा आहे आणि उपाय अगदी निःशुल्क आहे आणि तो उपाय जर तुम्ही केला ना, तर त्या उपायाने तुमच्या घरातल्या मुलांचा आजारपण कायमचं निघून जाईल. तुमची मुलं शांत राहतील, मुलं चिडचिड करणार नाहीत, मुलं उद्धट होणार नाहीत, तुम्ही म्हणलं तेच मुलं ऐकतील. फक्त उपाय तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी करायचा आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि हो, तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उपाय चांगला आणि सोपा आहे. मंडळी, काय करायचं, श्रावण सोमवारी सकाळी उठल्या उठल्या भगवान शंकराच्या देवळामध्ये जायचं आणि भगवान शंकराचं, आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता, काही हरकत नाही, पण सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये तुम्ही कराच, आवर्जून करा. काय करायचं, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी एक कणकेचा दिवा असतो बघा. कणकेचा दिवा म्हणजे काय, जे 5 धान्याचं पीठ असतं त्याचा जो कणकेचा दिवा बनवायचा आणि त्याच्यामध्ये शुद्ध असं गाईचं गावरान तूप टाकायचं आणि एक कापसाची वात त्याच्यामध्ये लावायची आणि तो दिवा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपण लावायचा आणि तो दिवा दिवसभर तेवत, रात्रभर तेवत ठेवा. आणि हा जर ठेवला आणि दिवसभर तो दिवा तेवत राहिला, संध्याकाळी जरी तेवत राहिला, तरी भगवान शंकराची कृपा तुमच्यावर होईल आणि भगवान शंकराच्या कृपेने, या उपायाने तुमच्या घरातली मुलं शांत राहतील, मुलं चिडचिड करणार नाहीत, मुलांना आजारपण येत होतं ते आजारपण कायमचं दूर होईल. मंडळी, अगदी सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. लोकांना चांगले अनुभव आलेत, नक्की करा. रामकृष्ण हरी.